धरण माननीय माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी बांधलं। महाराष्ट्रामध्ये एकमेव निळवंडे धरण असं आहे की ज्याला 4 कॅनॉल पैकी उच्चस्तरीय कॅनॉल महाराष्ट्रामध्ये करण्याचं काम पिचड साहेबांनी केलं। ह्या कॅनॉलचा फायदा आता येथील शेतकऱ्यांना झाला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो। उच्चस्तरीय कॅनॉलला आता जे निळवंडे धरणातून जे पाणी सोडण्यात आलं आहे ह्या पाण्यामधून निळवंडेच्या उच्चस्तरीय कॅनॉलला हे पाणी सोडलं गेलं पाहिजे। जो वंचित भाग आहे त्या भागासाठी ते पाणी मिळालं पाहिजे अशी रास्त भूमिका घेऊन आज या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिलं। सर्वांनी आता तहसीलदारांनी ऐकून घेतलं। जय श्री पिचड साहेबांच्या माध्यमातून निळवंडे धरणाला की जे महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असलेलं असं हे धरण याला 4 कॅनॉल पिचड साहेबांच्या माध्यमातून निर्माण झाले। जे उजवा आणि डावा कॅनॉलला जे 18 गावं आहेत की जे पाण्यापासून मेन कॅनॉलपासून वंचित होते अशा उच्चस्तरीयची कल्पना आदरणीय पिचड साहेबांच्या माध्यमातून राबवली गेली आणि निश्चितपणे या सर्व उजवा आणि डावा कालव्याच्या या 18 गावांना वंचित गावांना निश्चितपणे या उच्चस्तरीयचा फायदा होणार आहे। आत्ता सद्यस्थितीला प्रवरा नदी निळवंडे धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि या सर्व गावांच्या शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदारांना निवेदन देऊन या उच्चस्तरीय कालव्याला पाणी सोडून या वंचित गावांना न्याय द्यावा अशी सर्व ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे। आज आम्ही अकोले तालुक्याचे बागेदाते पाणीदार नेते आदरणीय पिचड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उच्चस्तरीय कॅनलला पाणी सोडण्यासाठी खरं तर निवेदन देण्यासाठी आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये आलो आहे। पिचड साहेबांच्या मार्गदर्शनाने खरं तर महाराष्ट्रामध्ये असं एकमेव धरण आहे की त्याला 4 कॅनल आहे आणि त्या कॅनलचं पाणी खरं तर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे त्याच्यासाठी उच्चस्तरीयची पाईपलाईन त्यांनी या ठिकाणी करून ठेवली आणि या तालुक्यामध्ये पाऊस झाला परंतु भंडारदऱ्याला पाऊस पडला आणि ते पाणी भंडारदरा भरून निळवंडे भरून खाली वाहून जाते। ज्या लाभ क्षेत्रामध्ये उच्चस्तरीयची पाईपलाईन झालेली आहे त्या लाभ क्षेत्रामध्ये आजही पाणी कमी पडलेलं आहे आणि त्या गावची सर्व धरणं या ठिकाणी कोरडी आहेत आणि ती धरणं भरण्यासाठी खरं तर या सर्व गावांचा एक आग्रह आहे की उच्चस्तरीयला पाणी सुटलं पाहिजे। आम्ही 4 दिवसापूर्वी या जिल्हा जलजीवन पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग केली परंतु ते पाणी सोडण्यासाठी थोडंसं वाकडं तोंड करत आहे आणि नाकारती भूमिका खरं तर या अधिकाऱ्यांची या ठिकाणी आम्हाला दिसून आली। तरी पण आम्ही एक शेतकऱ्यांचा संयम धरून या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। जर त्यांनी 4 दिवसामध्ये या उच्चस्तरीय कॅनलला पाणी सोडलं नाही तर आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी एक आंदोलनाचं उग्र रूप त्या अधिकाऱ्यांना पाहावयास मिळेल। हे होऊ नये म्हणून त्यांनी खरं तर 4 दिवसात या ठिकाणी उच्चस्तरीयला पाणी सोडावं अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो। धन्यवाद। मंत्री तथा या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्या अथक प्रयत्नातून हे उच्चस्तरीय कॅनल निर्माण झाले आणि हे कॅनल निर्माण झाल्यानंतर जे उंचावरची गाव आहे त्यांना पाणी देण्याचा एक मानस खऱ्या अर्थानं पिचड साहेबांच्या माध्यमातून तो पूर्ण झाला। हा मानस पूर्ण होत असताना मागच्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या कॅनलची ट्रायल झाली आणि एक ट्रायल होत असताना पाण्याची वॉटर लेवल कमी होत जशी गेली तशी ती उंचावरची जी गावं आहेत त्या गावांना पाण्याचा आउटलेट कमी मिळाला। म्हणूनसाठी यावर्षी सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण होईल का म्हणूनसाठी एक वेळेत योग्य पर्याय म्हणून या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। निवेदन देण्याचा उद्देश हाच आहे की जे पाणी वॉटर लेवल कमी झाल्यानंतर जे उंचावरची गावे त्यांना पाणी कमी मिळेल मग लवकरात लवकर पाणी सोडून त्या गावांना जी त्यांचे छोटे छोटे बंधारे आहेत नाले ते नाले भरून गेल्यानंतर जरी पाण्याची वॉटर लेवल कमी झाली तरी त्या गावांना पाणी मिळेल। म्हणूनसाठी प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन या गावांना लवकरात लवकर पाणी सोडण्याचं नियोजन करावं
आणि या पुढील काळामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही या दृष्टीनं प्रयत्न करावेत अशी मी विनंती करतो. देशामध्ये एक वेगळ्या संकल्पनेतून आदरणीय पिचड साहेबांच्या माध्यमातून निळवंडे धरण आणि त्या धरणाला 4 कालवे अशी फार मोठी पाण्याच्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नावर पिचड साहेबांच्या रूपाने या ठिकाणी फार मोठ्या धरणाची निर्मिती उभारणी झालेली आहे. खरं तर या उच्चस्तरीय कालव्यांची संकल्पना ही साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाली, कारण या तालुक्यातली 18 गावं ही कायमस्वरूपी कोरडवाहू होती आणि त्या गावांना पाण्यापासून वंचित राहण्याचा फार मोठा धोका होता. ही शेवटची संधी या गावांना पाणी देण्याची होती आणि म्हणून पिचड साहेबांच्या माध्यमातून आदरणीय वैभव भाऊंच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वास केले. हे काम पूर्णत्वास नेत असताना या 18 गावांना फार मोठा संघर्ष या ठिकाणी करावा लागला. वेळोवेळी मोर्चे असतील, अधिकाऱ्यांशी बैठका असतील, या सगळ्या गोष्टी करता करता कुठेतरी आता तो निळवंडे धरणाचा उच्चस्तरीय प्रकल्प जो आहे तो पूर्णत्वास गेलाय. परंतु आजही परिस्थिती अशी आहे की बऱ्याचशा ठिकाणी पाणी पोचत नव्हतं, बऱ्याचशा ठिकाणी प्रेशर पुरत नव्हता. अशा अनेक गोष्टी असल्यामुळं शेतकरी मागच्याही वर्षामध्ये पाण्यापासून वंचितच राहिलेत. परंतु आजची परिस्थिती अशी आहे का बऱ्याचशा प्रमाणामध्ये म्हणजे जवळजवळ 95% ते पाईपलाईनचं काम पूर्ण झाले आणि म्हणजे देवाच्या कृपेनं म्हणा की चांगला पाऊस झाल्यामुळं आजही प्रवरा नदीला पुरे निळवंड्यातून पाणी वाहते, भांडारदाऱ्यातून पाणी वाहते. या कायमस्वरूपी वंचित राहिलेल्या गावांना पाणी देण्याची पाणी मिळण्याची फार मोठी संधी आहे आणि त्या दृष्टिकोनातून या 18 गावचे शेतकरी आदरणीय वैभव भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आज की या 18 गावांना आई वाहून जाणारं जे वेस्टेज पाणी आहे हे पाणी त्या उच्चस्तरीयच्या माध्यमातून मिळून त्या गावागावचे बंधारे भरले जावे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. आणि यासाठी हे निवेदन आम्ही या तहसीलदारांना या ठिकाणी दिलंय. प्रशासनाला आम्ही विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्यांचा हा पाण्याचा प्रश्न आहे, ज्वलंत प्रश्न आहे, याच्याकडे बारकाईने बघून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी. सध्या पावसाळा सुरू असून पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे भंडारदरा आणि निळवंडा दोन्ही धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत. निळवंडे धरणाचे जे उच्चस्तरीय कॅनल आहेत त्या उच्चस्तरीय कॅनलला सध्या पाणी सोडलं तर जे गावागावांमध्ये जो संघर्ष तयार होतो तो होणार नाही, कारण उंचावरच्या भागांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळालं पाहिजे. आणि या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की तुम्ही ज्या क्षमतेने पाणी सोडायला पाहिजे, जर 100 HP पाणी सोडण्याची तुमची क्षमता आहे तर ते त्या क्षमतेने पाणी सोडलं पाहिजे, म्हणजे शेवटच्या टोकाचे जे गावं आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळेल. सध्या मागच्या वर्षीची परिस्थिती पाहता त्यांनी 25 HPच्या आसपासच पाणी बाहेर पडत होतं, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भागामध्ये संघर्ष होतो. तर ते पूर्ण क्षमतेने सोडावं अशी मी त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो.